नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं हार्दिक स्वागत करतो। आत्ताच्या व्हिडिओमध्ये मे महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात माहिती घेणारच आहोत। पण संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी अशा देखील आहेत ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसीच केले नाही आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचे हप्ते आले नाही आहेत। सध्या सोशल मीडियावरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात ज्यांनी ई-केवायसी केले नाही आहे अशा लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री ई-केवायसी पुन्हा सुरू करणार आहेत अशा प्रकारचे व्हिडिओज दाखवले जात आहेत आणि सन्माननीय मुख्यमंत्री असतील तर यांचे जे व्हिडिओ आहेत त्यांची जी प्रेस कॉन्फरन्स आहे ती कट करून दाखवली जात आहे। तर त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की ई-केवायसी होणार सुरू आहे की नाही या संदर्भात देखील त्यांनी स्पष्टता दिलेली आहे। त्यांनी सांगितलं की साधारणतः मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत साधारणतः 8 ते 9 महिन्यांपर्यंत ई-केवायसी साठी मुदतवाढ झाली होती। त्यामुळे याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केले नाही आहे तर त्या लाडक्या बहिणी अपात्र असल्यामुळे किंवा एखादं कारण निकषांमध्ये बसत नसल्यामुळे त्यांनी ई-केवायसी केली नसावी अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। म्हणजेच काय की खरोखरच लाभार्थी पात्र नाही आहे म्हणून त्यांनी ई-केवायसी मध्ये आपल्याला बंद होईल या भीतीपोटी ई-केवायसी केली नाही आहे अशा प्रकारची लाडक्या बहिणींसंदर्भातली त्यांनी स्टेटमेंट मांडली आणि त्याचबरोबर त्यांनी या संदर्भात महत्त्वाची अपडेट दिली की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सध्या ई-केवायसी होणार नाही पण गरज लागली तर लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसीचं पोर्टल सुरू केलं जाऊ शकतं। तर ही अपडेट आहे म्हणजे त्यांनी कन्फर्म असं 100% सांगितलं नाही आहे की लगेचच ई-केवायसी सुरू करू शकतो। तर या संदर्भात अपडेट नाही आहे। तर मंत्री आदित्य तटकरे यांनी देखील या संदर्भात सांगितलेलंच आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता नवीन ई-केवायसी सुरू होणार नाही आहे। नवीन ई-केवायसी म्हणजेच काय की ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केलेली नाही आहे अशा लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसी सुरू होण्याची शक्यता फारच कमी आहे। जर ई-केवायसी सुरू होत असेल तर आनंदाचीच बातमी आहे पण सध्या या संदर्भात अपडेट नाही आहे। सन्माननीय मुख्यमंत्री यांनी देखील स्पष्टता दिलेली आहे जर ई-केवायसी सुरू होत असेल तर पात्रते संदर्भातली ई-केवायसी होऊ शकते आणि त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आले नाही आहे तर अशा लाडक्या बहिणी तांत्रिक कारणांमुळे जर अपात्र झाले असतील तर त्यांचे कागदपत्र जिल्हा स्तरावरती किंवा फेर तपासणीसाठी पाठवली जाणार आहेत। तर ही प्रोसेस पुढील काही दिवसांमध्ये केली जाणार आहे। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली होती फेब्रुवारी महिन्यामध्ये अर्ज दुरुस्ती केला होता आणि हप्ते आले नव्हते अशा लाडक्या बहिणी खरोखर पात्र असतील तर त्यांना पुन्हा एक संधी मिळणार आहे आणि त्यांना पात्र करून घेतलं जाणार आहे। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी झालेली नाही आहे डिसेंबरपर्यंत ई-केवायसी केली नव्हती अशा लाडक्या बहिणींसाठी अजून तरी अपडेट नाही आहे। मुख्यमंत्री यांनी जर परमिशन दिली तर ई-केवायसी सुरू होऊ शकते पण त्यांनी अजून कुठल्याही प्रकारची परमिशन दिलेली नाही आहे। ई-केवायसी सुरू करण्यासंदर्भात कुठलेच निकष नाही आहेत। तर अशाच प्रकारे मे महिन्याच्या हप्ते वितरणाची अजून घोषणा झाली नाही आहे। घोषणा साधारणतः 2ऱ्या ते 3ऱ्या आठवड्यामध्ये होणं अपेक्षित आहे। तर या महिन्यातला जो हप्ता आहे मे महिन्याचा जो हप्ता आहे तो साधारणतः उशिरा मिळण्याचे संकेत वर्तवण्यात येत आहे। तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आहे संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या पात्र लाडक्या बहिणींना पुढे त्यामुळे अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांनाच पुढील हप्ता येणार आहे। ज्या लाडक्या बहिणी अपात्र आहेत त्यांच्या संदर्भात अजून कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही आहे आणि याचबरोबर ज्या लाडक्या बहिणी अपात्र आहेत त्यांचा लाभ आहे तो देखील परत घेतला जाणार नाही आहे। तर अशा प्रकारची अपडेट आहे। या संदर्भात तुमच्या काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा, तुम्हाला देखील संपूर्ण माहिती आणि मदत मिळून जाणार आहे। तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।